गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. वाटतं आलेत बऱ्यापैकी. बरेच जण आलेत. सुरुवात करायला हरकत नाहीये. तर आपण कालपासून सीपीसी हा एक कोर सब्जेक्ट म्हणून विचारात घेतोय आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जो काही कायदा आहे त्याच्या अनुक्रमणिकेवरती आपण बहुतांश फोकस या ठिकाणी जे आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय. कारण बेरेकच्या माध्यमातून जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मला परीक्षेमध्ये विचारले जातील तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अनुक्रमणिकेमधून जातो आणि म्हणून आपण प्रत्येक कायद्याची अनुक्रमणिका ही नजरेखालून घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो आहे तो करतोय. तर कालच्या लेक्चरमध्ये त्या सीपीसीच्या संदर्भात आपण जो इंडेक्स आहे तो विचारामध्ये घेतला आणि त्याच्या माध्यमातून सीपीसी जो दोन भागात विभाजित केला जातो. एक सेक्शन्स जे एक जनरल बॉडी म्हणून आपण ज्याला विचारात घेतो आणि पहिलं परिशिष्ट शेड्यूल फर्स्ट ज्याच्यामध्ये 51 ऑर्डर आणि प्रत्येक ऑर्डरच्या अंतर्गत असणारे रूल्स हे त्या ठिकाणी जे आता आपण ते विचारात घेतले. त्यानंतर आपण त्याची हिस्ट्री बघितली, त्याचे काही फीचर्स बघितले आणि एकूणच त्याचं सिग्निफिकन्स, लिमिटेशन्स अशा काही बाबी आपण सीपीसीच्या अनुषंगाने ज्या त्या विचारात घेतल्या. सीपीसी हा प्रोसिजरल लॉ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्या अनुषंगाने AIBE एक्झामिनेशन मध्ये या सीपीसी वरती साधारणतः 10 प्रश्न त्या ते विचारले जातात. मग एकूण ही बाब समजून घेत असताना ज्याला सबस्टॅन्टिव्ह पार्ट म्हणून बघितलं जातं ते 1 ते 158 पर्यंत असणारे सेक्शन्स आणि प्रोसिजरल पार्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तर ते पहिलं शेड्यूल जे आहे ज्याच्यामध्ये असणारे 51 ऑर्डर्स आणि त्या ऑर्डरच्या अंतर्गत येणारे रूल्स ह्या बाबी योग्य पद्धतीने समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून अशा पद्धतीचे विचारले गेलेले प्रश्न आपल्याला योग्य पद्धतीने सोडवता येतील. आता ह्या बऱ्याचशा काही बाबींची चर्चा केल्यानंतर सीपीसीच्या अंतर्गत ज्या काही महत्वपूर्ण प्रोव्हिजन्स आहेत किंवा त्यांना आपण कन्सेप्ट या अनुषंगाने विचारात घेतोय तर त्या कन्सेप्ट काही प्रमाणामध्ये आपल्याला त्या क्लिअर असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काही कन्सेप्टचा एक संग्रह करण्याचा मी प्रयत्न केला. आता तो संग्रह करत असताना ती कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत संकल्पना येते किंवा त्याला कुठली प्रोव्हिजन किंवा कुठली ऑर्डर किंवा त्या ऑर्डरच्या अंतर्गत कोणते रूल्स लागू होतात त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता काल आपण चर्चा करताना बघितलं की कोणत्याही कायद्याचं सेक्शन 2 हा इंटरप्रिटेशन क्लॉज असतो म्हणजेच डेफिनेशन्स आपल्याला त्या ठिकाणी ज्या त्या बघायला मिळतात आणि मग डेफिनेशन क्लॉज जो काही सुरू होत असतो त्याची वर्डिंग जे असते की अनलेस द कंटेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स जोपर्यंत परिप्रेक्षाला वेगळा अर्थ अभिप्रेत नाहीये तोपर्यंत त्या इंटरप्रिटेशन क्लॉजमध्ये डेफिनेशन क्लॉजमध्ये जो शब्दांना अर्थ दिला गेला असेल तोच अर्थ त्या कायद्यासाठी घेतला जाईल. हा परिप्रेक्ष्य ही एक मोठी संकल्पना आहे. हा परिप्रेक्ष्य याचा स्कोप याची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. ती व्याप्ती विचारात घेत असताना कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदरची काय परिस्थिती होती
आता जो कायदा अस्तित्वात आहे तर त्या समांतर विषयावर दुसरे कायदे आहेत का, आणि त्या कायद्याच्या माध्यमातून कोणती रेमेडी देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजेच त्याचा इतिहास, त्याचा भूतकाळ आणि त्याचं भविष्य, या सगळ्या बाबींचा विचार ज्याच्यात केला जातो त्याला कंटेक्स्ट असं म्हणलं जातं. सो अनलेस द कंटेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स, जोपर्यंत परिप्रेक्ष्याला वेगळा अर्थाभिप्रेत नाहीये तोपर्यंत डेफिनेशन मध्ये किंवा इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये सांगितलेला जो अर्थ असेल तोच अर्थ त्या कायद्यासाठी घेतला जातो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, जर परिप्रेक्ष्याला वेगळा अर्थ अभिप्रेत असेल तर तुमच्या डेफिनेशन मध्ये किंवा इंटरप्रिटेशन क्लॉज मध्ये सांगितलेला अर्थ सुद्धा काय होऊ शकतो, तोकडा पडू शकतो, कमी पडू शकतो. ओके, तर त्या अनुषंगाने तुम्हाला डेफिनेशन जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. आता आपण काही संकल्पना ज्या आहेत त्या नजरेखालून घालण्याचा प्रयत्न करूया. त्या संकल्पना बघत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सेक्शनचा सुद्धा संदर्भ देण्याचा या ठिकाणी जो मी प्रयत्न केला आहे. आता पहिली संकल्पना आपण विचारात घेऊया, डिक्री. आता व्हॉट इज मीन बाय डिक्री, तर ह्या डिक्रीला सेक्शन 2च्या सब सेक्शन 2 मध्ये डिफाईन केलेलं आपल्याला जे बघायला मिळतं. म्हणजे डिक्री म्हणजे नेमकं काय, तर डिक्री हे फॉर्मल एक्सप्रेशन आहे. कशाच्या संदर्भात, तर ऑफ एन ॲडज्युडिकेशन which conclusively determines the right of the parties regarding all or any of the matters in controversy in the suit. It may be preliminary or final. आता डिक्री काय आहे, तर फॉर्मल एक्सप्रेशन म्हटलं गेलं. कशाच्या संदर्भात, जे ॲडज्युडिकेशन म्हणजे जो वाद न्यायालयासमोर दाखल झालेला आहे त्या वादाच्या अनुषंगाने कन्क्लुसिव्हली डिटरमाइन द राईट ऑफ पार्टीज. कारण त्या ठिकाणी एक पार्टी म्हणत असते की हा माझा अधिकार आहे आणि दुसरी पार्टी म्हणत असते की तो माझा अधिकार आहे. मग प्रश्न कोर्टासमोर जो निर्माण होतो की ज्या दोन्ही पार्ट्या त्या ठिकाणी क्लेम करतात, अधिकार तर एकच आहे पण त्या अधिकारावर दोन पार्ट्या त्या ठिकाणी क्लेम करतात, तर नेमका कोणत्या पार्टीचा तो अधिकार आहे हे जे या संदर्भात कन्क्लुसिव्ह निर्णायक स्वरूपाचा जे काही ॲडज्युडिकेशन त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या संदर्भात कोर्टाने व्यक्त केले गेलेलं जे काही फॉर्मल एक्सप्रेशन आहे तर त्याला डिक्री असं म्हटलं जातं. मग ही जी काही डिक्री आहे तुमची तर ती प्रिलिमिनरी असू शकते किंवा ती फायनल असू शकते, अंतिम असू शकते किंवा ती अंतरिम स्वरूपाची असलेली जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आता एक उदाहरण बघा, ए फाइल्स अ सूट अगेन्स्ट बी क्लेमिंग दॅट ओनरशिप ऑफ ए हाऊस after hearing both parties, the court decides that the house belongs to A and orders B to hand over possession. आता ह्या उदाहरणामध्ये काय सांगितलं तुम्हाला की दोन व्यक्तींमध्ये या ठिकाणी वाद आहे. कशाच्या संदर्भात, तर एका घराच्या संदर्भामध्ये की एने बीच्या विरोधामध्ये दावा दाखल केला आणि तो त्या ठिकाणी क्लेम करतो की ते जे काही घर आहे तर ते घर एचं आहे. आणि मग एचं आणि बीचं म्हणणं या ठिकाणी कोर्ट ऐकून घेतं आणि मग कोर्टाच्या निदर्शनास त्या ठिकाणी जे येतं त्या अनुषंगाने कोर्ट म्हणतं की हे जे घर आहे तर ते एचं आहे आणि बीने ते घर त्याला एला हँडओव्हर करावं, ते त्याला द्यावं. तर या ठिकाणी ही जी काही कोर्टाने दिलेली जी डिसिजन आहे तर ही फायनल डिक्री म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येते. ती प्रिलिमिनरी स्वरूपाची नाही, प्रारंभिक स्वरूपाची नाही, ती सुरुवातीची नाही आहे, ती अंतिम निर्णय देणारी डिक्री असलेली ज्या ती बघायला मिळते. म्हणून डिक्री डिटरमाइन्स द राईट्स ऑफ द पार्टीज. आता ऑर्डर पण सॉरी, हे ऑर्डर सुद्धा त्याचप्रमाणे त्याच्याशी डिक्रीशी साधर्म्य दाखवणारी अशा पद्धतीचं तेही फॉर्मल एक्सप्रेशन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ही जी काही ऑर्डर आहे तर त्याची व्याख्या सेक्शन 2 सबसेक्शन 14 मध्ये जी देण्यात आली, एन ऑर्डर इज द फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ एनी डिसिजन ऑफ ए सिव्हिल कोर्ट विच इज नॉट अ डिक्री. म्हणजे दिस इज ऑल्सो फॉर्मल एक्सप्रेशन बट दिस इज नॉट अ डिक्री. म्हणजे जसं डिक्रीमध्ये ते न्यायालयाचं फॉर्मल एक्सप्रेशन आहे, ते मत व्यक्त करणं ज्याला आपण मराठीमध्ये विचारात घेऊ शकतो, तर ते डिक्रीमध्ये सुद्धा होतं आणि ते ऑर्डरमध्ये सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतं. पण मग हे ऑर्डरमध्ये होत असताना या ठिकाणी ते कशाशी संबंधित आहे, एक्सप्रेशन ऑफ एनी डिसिजन. सिव्हिल कोर्टाने जी काही डिसिजन आहे तर त्या संदर्भात व्यक्त केलं गेलेलं ते मत आहे, पण हे मत डिक्री नाही आहे.
म्हणजे या ठिकाणी जो प्रोसिजरल पार्ट आहे, तर त्या प्रोसिजरल पार्टच्या अनुषंगाने कोर्टाने दिलेला जो काही आदेश आहे तर त्याला ऑर्डर असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि डिक्री जे आहे तर ते पार्टीचे राईट्स डिटरमाइन करणारं फॉर्मल एक्सप्रेशन असतं. हा एक सर्वसाधारण फरक या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. इट मीन्स दॅट डिक्री डिटरमाइन्स द राईट ऑफ द पार्टीज अँड ऑर्डर इज ऑफ द नेचर ऑफ प्रोसिजर. So though both are the formal expressions, but there is a slight difference. Order cannot determine the rights of the parties, but the decree determines the rights of the parties. And this order, this is an expression of any decision. निर्णयाच्या संदर्भात व्यक्त केले गेलेलं ते मत आहे, जे तुम्हाला उदाहरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर येतं समजा जजमेंट सेक्शन 2 सबसेक्शन 9 मध्ये, आणि त्याला लागू होणारी जी काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर नंबर 20 जी जजमेंटच्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. आणि म्हणून त्या जजमेंटच्या संदर्भात बोलताना म्हटलं गेलं, ए जजमेंट मीन्स द स्टेटमेंट गिवन बाय द जजेस ऑन द ग्राउंड्स ऑफ अ डिक्री ऑर ऑर्डर. म्हणजे आता जजमेंट कशाचा भाग झाला, तर तो डिक्रीच्या किंवा ऑर्डरच्या नंतर येणारा पार्ट म्हणजे जजमेंट होय. मग हे जजमेंट न्यायाधीशाने दिलेलं स्टेटमेंट आहे. कोणत्या ग्राउंड्सवरती, तर डिक्री किंवा ऑर्डर यांच्या ग्राउंडवरती ते दिलेलं स्टेटमेंट आहे. आता उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा तो आपण प्रयत्न करूया. समजा न्यायालयापुढे एखाद्या घराच्या संदर्भामध्ये वाद आहे. जसं आपण अगोदरच्या उदाहरणात बघितलं की ते घर ए म्हणतो माझं आहे आणि बी म्हणतो की ते घर माझं आहे. घर एकच आहे, पण त्या घरावर दावा दोन व्यक्ती करतात. ए पण म्हणतो ते घर माझं आहे आणि बी पण म्हणतो ते घर माझं आहे. मग असं जर समजा वाद न्यायालयापुढे पेंडिंग असेल, तर अशा वेळेला त्या न्यायालयाचा न्यायाधीश खालील पद्धतीच्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. काय एक्सप्लेन करतो, व्हाय एज डॉक्युमेंट आर जेन्युइन. ए आणि बी दोघंही म्हणतात की हे घर आमचं आहे. तर कोर्ट म्हणजे न्यायाधीश त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो की एचा दावा मजबूत कसा आहे किंवा एचा दावा ज्या दस्तऐवजावरती आधारलेला आहे ते दस्तऐवज खरे कसे आहेत. आणखी दुसरी गोष्ट तो त्या ठिकाणी एक्सप्लेन करेल, व्हाय बीच क्लेम इज वीक. बीचं जे काही म्हणणं आहे ते कमकुवत का आहे, म्हणजे एचं म्हणणं मजबूत का आहे आणि बीचं म्हणणं कमकुवत का आहे, याची कारण मीमांसा त्या ठिकाणी केली जाईल. म्हणजे त्याचे स्टेटमेंट आहे त्यामध्ये ती केली जाईल. अँड व्हाय द कोर्ट इज गिव्हिंग ओनरशिप टू ए. रिझन्ड डिसिजन नावाची एक संकल्पना तुम्ही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या अनुषंगाने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ जर तुम्ही अभ्यासला असाल तर त्यामध्ये ही संकल्पना तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. कारण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये फक्त दोनच तत्व त्या ठिकाणी विचारात घेतले जात नाही, तर अलीकडे काळाच्या ओघामध्ये तिसरं प्रिन्सिपल सुद्धा त्या ठिकाणी ऍड केलं गेलं. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचं पहिलं जे तत्व आहे की नो वन शुड बी जज इन हिज ओन कॉज, आणि दुसरं तत्व ऑडी अल्ट्रम पार्टम म्हणजे हिअर द अदर साइड. आणि आता काळाच्या ओघात जे तिसरं तत्व अस्तित्वात आलं तर त्याला म्हटलं गेलं रिझन्ड डिसिजन. म्हणजे न्यायाधीशाने किंवा न्याय देणाऱ्या व्यक्तीने जो काही निर्णय दिला तर तो निर्णय कोणत्या ग्राउंड्सवरती दिला, का दिला, याची कारणमीमांसा करणं गरजेचं आहे. त्याला म्हटलं गेलं रिझन्ड डिसिजन. म्हणजे मी ह्या निष्कर्षापर्यंत का पोहोचलो, तर माझ्या समोर अशा अशा पद्धतीच्या फॅक्ट्स होत्या, कायदा असा असं सांगत होता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आणि मग माझा हा निर्णय आहे. अशा पद्धतीचं जे काही मतप्रदर्शन केलं जातं तर त्याला रिझन्ड डिसिजन असं म्हटलं जातं. आणि मग हे जे काही एक्सप्लेनेशन आहे तर हे एक्सप्लेनेशन दिस इज कॉल्ड स्टेटमेंट. जजमेंट मीन्स द स्टेटमेंट गिवन बाय द जज ऑन द ग्राउंड्स ऑफ अ डिक्री ऑर ऑर्डर. जे काही डिक्री किंवा ऑर्डर पास केलेली आहे त्याच्यावरती जे स्टेटमेंट दिलं जातं तर त्याला जजमेंट असं म्हटलं जातं. तर त्या अनुषंगाने जजमेंट ही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढे मिसने प्रॉफिट्स नावाची जी एक संकल्पना सेक्शन 2 सबसेक्शन 12 मध्ये तुम्हाला जी बघायला मिळते. मग आता हा मिसने प्रॉफिट त्याला असं म्हणायचं, मिसने प्रॉफिट म्हणायचं की मीन्स प्रॉफिट म्हणायचं. कारण त्याची स्पेलिंग जी बघायला मिळते तुम्हाला MESNE प्रॉफिट्स, मिसने प्रॉफिट. त्याला मीन्स प्रॉफिट अशा पद्धतीने वगैरे आपण त्याला कायद्याच्या भाषेमध्ये विचारात घेतो. शब्दशः अर्थ मिसने प्रॉफिट असा आपण त्याचा अर्थ
त्याचा उच्चार जो आहे तो असा मिसने प्रॉफिट असा करत नाही, मीन्स प्रॉफिट या अनुषंगाने आपण त्याला जे आहे ते विचारात घेत असतो. मग हे मीन्स प्रॉफिट म्हणजे नेमकं काय, तर तो अशा पद्धतीचा लाभ आहे की ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती रॉंगफुल पोझिशनमध्ये असेल आणि त्या ठिकाणी तो ऍक्च्युअली त्या प्रॉपर्टीपासून मिळणारा जो काही लाभ आहे तो जर घेत असेल तर तो मिळालेला लाभ त्याला मीन्स प्रॉफिट असं म्हटलं जातं. तर म्हणजे एखादा व्यक्ती त्या ठिकाणी रॉंगफुल पोझिशनमध्ये आहे. समजा ए नावाच्या व्यक्तीची जमीन आहे आणि त्या जमिनीवरती प्रत्यक्षामध्ये ताबा हा बी नावाच्या व्यक्तीचा आहे. म्हणजे प्रत्यक्षात ती जमीन ए नावाच्या व्यक्तीची आहे, म्हणजे ओनरशिप ए ची आहे, पण जमीन कोणाच्या ताब्यात आहे तर ती बी च्या ताब्यामध्ये आहे. मग त्या जमिनीपासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे तर ते बी त्या ठिकाणी घेतोय, त्याचं युटिलाइज करतो. तर बी जो लाभ घेतोय तर तो बी साठी मीन्स प्रॉफिट झाला. म्हणजे हु इज इन रॉंगफुल पोझिशन, बिकॉज पोझिशन शुड बी विथ द ओनर. ओनर इज ए, B is not the owner of that property. So in this situation, B is wrongful possessor. Being a wrongful possessor, he receives the benefit which arises from that land. म्हणजे त्या जमिनीपासून मिळणारा लाभ तो त्या ठिकाणी वगैरे घेतोय, म्हणून त्याला मिळालेला जो लाभ आहे ते त्याला मीन्स प्रॉफिट असं म्हटलं जातं. तर हे डेफिनेशनचा जो क्लॉज आहे, डेफिनेशनचं जे सेक्शन आहे त्या अंतर्गत तुम्हाला या वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ जे आहे ते विचारात घेणं गरजेचं आहे. आता पुढची संकल्पना बघूया की लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. सेक्शन 2 सबसेक्शन 11 याच्यामध्ये लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे नेमकं कोण, तर त्याचा अर्थ सांगत असताना म्हटलं गेलं की ही अशा पद्धतीची व्यक्ती आहे की जी कायद्याच्या नजरेमध्ये जो काही मृत व्यक्ती आहे त्या मृत व्यक्तीची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करण्याचं काम कायद्याच्या नजरेमध्ये करत असतो. तर असा जो काही व्यक्ती आहे तर त्याला लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. म्हणजे जो डिसीज्ड व्यक्ती आहे, मृत व्यक्तीच्या प्रॉपर्टीचं प्रतिनिधित्व जी कोणी व्यक्ती त्या ठिकाणी करत असते तर त्या व्यक्तीला लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असं या ठिकाणी जे आहे ते म्हटलं जातं. त्या अनुषंगानेच ही लिगल रिप्रेझेंटेटिव्हची संकल्पना तुम्हाला विचारामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर डिक्री होल्डर सेक्शन 2 सबसेक्शन 3 त्याच्यामध्ये जे डिक्री होल्डर त्याचा अर्थ तुम्हाला दिला गेला. मग आता डिक्री होल्डर कोण, जर आपण सुरुवातीला डिक्री या शब्दाचा अर्थ समजून घेतला असेल तर ज्याच्या फेवरमध्ये डिक्री पास झाली त्याला डिक्री होल्डर असं म्हटलं जातं. हा व्यक्ती की ज्याच्या फेवरमध्ये डिक्री कोर्टाकडून किंवा जी काही ऑर्डर आहे तर ती ऑर्डर त्याच्या फेवरमध्ये एक्झिक्यूट केली जाईल अशा व्यक्तीला डिक्री होल्डर असं म्हटलं जातं. मग जर समजा ही डिक्री एका व्यक्तीच्या फेवरमध्ये एक्झिक्यूट केली जाणार आहे किंवा ती डिक्री त्याच्या फेवरमध्ये दिली गेली म्हणजे याचा अर्थ ती कोणाच्या तरी विरोधामध्ये गेली. म्हणजे ज्याच्या फेवरमध्ये गेली तो झाला डिक्री होल्डर आणि ज्याच्या विरोधामध्ये गेली मग त्याला काय म्हणायचं, तर तो झाला जजमेंट डेटर. ज्याच्या विरोधामध्ये ऑर्डर किंवा डिक्री गेली त्याला म्हणायचं जजमेंट डेटर. मग ते सेक्शन 2 सबसेक्शन 10 मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ए जजमेंट डेटर मीन्स एनी पर्सन अगेन्स्ट हुम ए डिक्री हॅज बीन पास्ड ऑर अन ऑर्डर केपेबल ऑफ एक्झिक्युशन हॅज बीन मेड. अशी ऑर्डर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये एक्झिक्यूट केली जाते किंवा डिक्री त्याच्या विरोधामध्ये पास केली जाते त्याला जजमेंट डेटर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना ज्या आहेत या सीपीसीच्या अंतर्गत आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता मी प्रत्येक संकल्पना न बघता काही ठराविक गोष्टींकडे या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करतो. आता पब्लिक ऑफिसर एक महत्वपूर्ण संकल्पना म्हणून या ठिकाणी ती विचारात घेणं गरजेचं आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 17 मध्ये पब्लिक ऑफिसरच्या संदर्भामध्ये आपल्याला तो अर्थ हा विचारात घेणं गरजेचं आहे. आता हा पब्लिक ऑफिसर सांगताना सेक्शन 2 सबसेक्शन 17 मध्ये म्हटलं गेलं की अ पब्लिक ऑफिसर मीन्स अ पर्सन फेलिंग अंडर एनी ऑफ द फॉलोइंग डिस्क्रिप्शन्स. मग हा जो काही पब्लिक ऑफिसर आहे हा पब्लिक ऑफिसर म्हणजे नेमका कोणता, तर खाली ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्यात तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये येणारा व्यक्ती याला पब्लिक ऑफिसर असं म्हटलं जाईल. बऱ्याच वेळेला या ठिकाणी
गोंधळाची परिस्थिती निर्माण होते की पब्लिक ऑफिसर आणि गव्हर्नमेंट सर्वंट हे दोन्ही एकच आहेत का, किंवा बोथ आर वन अँड द सेम. तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी त्याची गल्लत होत असते. तर पब्लिक ऑफिसर ही कायद्याच्या नजरेमध्ये एक वेगळी व्यक्ती आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट ही वेगळी व्यक्ती असलेली आपल्याला बघायला मिळते. मग तुमचा जज हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे की पब्लिक ऑफिसर आहे? तर सेक्शन 2 सबसेक्शन 17 मध्ये तुम्हाला जी व्याख्या दिली तर त्यामध्ये पब्लिक ऑफिसर सर्वसाधारणपणे कोण कोण असू शकतात, तर ते सांगताना प्रत्येक जज, प्रत्येक न्यायाधीश हा कोण आहे, हा गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, तर तो पब्लिक ऑफिसर आहे. त्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस मधून जे काही मेंबर निवडले जातात तर ते सुद्धा पब्लिक ऑफिसर म्हणून विचारात घेतले जातात. एव्हरी कमिशन or gazetted officer in military, naval or एअर फोर्स, म्हणजे हे जे काही तिन्ही दल जे आहेत त्या तिन्ही दलांमध्ये जे काही गॅजेटेड ऑफिसर आहेत किंवा कमिशन केले गेलेले जे ऑफिसर आहेत तर त्यांना पब्लिक ऑफिसर म्हणून या ठिकाणी विचारात घेतलं जातं. तर सर्वसाधारण हे 9 पद्धतीचं डिस्क्रिप्शन जे आहे ते दिलं गेलं आणि त्यामध्ये या 9 प्रकारच्या डिस्क्रिप्शन मध्ये येणारी व्यक्ती ही पब्लिक ऑफिसर म्हणून ज्या ती विचारात घेतली जाते. आणि मग गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे नेमकी कोण? आता ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता मिनिंग अर्थाच्या अनुषंगाने जर बघितलं की पब्लिक ऑफिसर याचा अर्थ नेमका काय आणि गव्हर्नमेंट सर्वंट याचा अर्थ नेमका काय, तर पब्लिक ऑफिसर याचा अर्थ बघताना असं म्हटलं गेलं, ए पर्सन हू होल्ड्स ए पब्लिक ऑफिस अँड परफॉर्म्स पब्लिक ड्युटीज फॉर द बेनिफिट ऑफ द पब्लिक. मग कोणता व्यक्ती? की असा व्यक्ती की जो पब्लिक ऑफिस धारण करतो आणि पब्लिकच्या प्रती कर्तव्य पार पाडतो. कोणासाठी? तर पब्लिकच्या बेनिफिटसाठी. म्हणजे पब्लिक ऑफिसर कोण आहे? तर जो व्यक्ती पब्लिक ऑफिस धारण करतो, पब्लिकच्या प्रती कर्तव्य पार पाडतो आणि कोणाच्या बेनिफिटसाठी? तर पब्लिकच्या म्हणजे लोकांच्या हितासाठी ती कर्तव्य पार पाडतो, असा व्यक्ती पब्लिक ऑफिसर म्हणून विचारात घेतला जातो. आता याला समांतर म्हणून आपण जेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट ही संकल्पना विचारात घेतो, मग हा पब्लिक ऑफिसर आणि गव्हर्नमेंट सर्वंट एकच आहे का? तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि म्हणून गव्हर्नमेंट सर्वंटचा अर्थ सांगताना जे म्हटलं गेलं, ए पर्सन एम्प्लॉयड बाय द गव्हर्नमेंट. हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की जो व्यक्ती गव्हर्नमेंटने एम्प्लॉय केला गेला अँड वर्किंग अंडर इट्स कंट्रोल ऑर पे, तो गव्हर्नमेंटच्या नियंत्रणामध्ये काम करतो किंवा सरकारकडून त्याला जो आहे तो पगार म्हणजे पैसा जो आहे तो दिला जातो. म्हणजे जो गव्हर्नमेंटकडून एम्प्लॉय केला गेलाय, जो गव्हर्नमेंटच्या नियंत्रणामध्ये अखत्यारीमध्ये काम करतो किंवा सरकारकडून त्याला जो आहे तो पैसा दिला जातो, तो गव्हर्नमेंट सर्वंट असतो. तर त्या अनुषंगाने आता स्कोप या बेसिसच्या आधारे पब्लिक ऑफिसर आणि गव्हर्नमेंट सर्वंट यांच्यामध्ये जर आपल्याला फरक विचारात जर घ्यायचा म्हटला तर पब्लिक ऑफिसर ही जी संकल्पना गव्हर्नमेंट सर्वंट पेक्षा व्यापक स्वरूपाची असलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अथॉरिटीचा समावेश होतो की ज्या स्टॅट्युटरी आणि पब्लिक फंक्शन्स डिस्चार्ज करतात. स्टॅट्युटरी म्हणजे कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या आणि पब्लिक फंक्शन डिस्चार्ज करणाऱ्या, आणि म्हणून पब्लिक ऑफिसर ही संकल्पना गव्हर्नमेंट सर्वंटपेक्षा व्यापक असलेली बघायला मिळते. आता पब्लिक ऑफिसरच्या तुलनेत जर आपण गव्हर्नमेंट सर्वंटचा स्कोप बघितला तर तो आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो. तो नॅरोवर स्वरूपाचा आहे. नॅरोवर म्हणजे तो संकुचित स्वरूपाचा आहे आणि पब्लिक ऑफिसर याचा स्कोप, याची व्याप्ती ही व्यापक स्वरूपाची आहे. आणि म्हणून हा जो काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर याची जी काही फंक्शन्स असतात तर ते स्पेसिफिकली कनेक्टेड विथ गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट. गव्हर्नमेंट सर्वंटची जी काही फंक्शन्स आहेत तर ती गव्हर्नमेंटशी निगडीत, गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयमेंटशी निगडीत असलेली ज्या ती बघायला मिळतील. पण पब्लिक ऑफिसरची जी फंक्शन आहे तर ती पब्लिक फंक्शन्स आणि स्टॅट्युटरी अथॉरिटीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली ज्या ती बघायला मिळतात. आता या दोन्हींची अपॉइंटमेंट कोण करतं? पब्लिक ऑफिसरची अपॉइंटमेंट कोण करतं आणि गव्हर्नमेंट सर्वंटची अपॉइंटमेंट कोण करतं? तर या अपॉइंटमेंटच्या आधारे सुद्धा आपल्याला दोन्हीमध्ये फरक विचारात घेता येऊ शकतो. पब्लिक ऑफिसरच्या संदर्भात बघा, मे बी अपॉइंटेड बाय द स्टॅट्यूट, इलेक्शन, गव्हर्नमेंट
ऑर बाय पब्लिक अथॉरिटी. म्हणजे पब्लिक ऑफिसर हा अपॉइंट कोणाकडून केला जाऊ शकतो? एक तर तो कायद्याच्या माध्यमातून अपॉइंट केला जाऊ शकतो, इलेक्शन म्हणजे तो निवडला जाऊ शकतो, तो गव्हर्नमेंटकडून अपॉइंट केला जाऊ शकतो, किंवा जी पब्लिक अथॉरिटी आहे त्याच्या माध्यमातून नियुक्त केला जाऊ शकतो. पण आता गव्हर्नमेंट सर्वंटचं काय? तर गव्हर्नमेंट सर्वंट अपॉइंटेड बाय सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, हे लक्षात घ्या. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटची अपॉइंटमेंट कोण करते? कारण आपल्याकडे सरकार दोनच प्रकारचं आहे, एक राज्य सरकार आणि दुसरं केंद्र सरकार. संघराज्यामध्ये दोन प्रकारचे सरकार आपल्याला ज्या ते बघायला मिळतात. एक केंद्रात असतं ज्याला मध्यवर्ती सरकार असं आपण म्हणतो, आणि एक प्रादेशिक म्हणजे रिजनल गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंट सर्वंटची नियुक्ती एक तर राज्य सरकार करेल किंवा केंद्र सरकार करेल. पण पब्लिक ऑफिसरच्या बाबतीमध्ये आपल्याला जे बघायला मिळतं, इज अपॉइंटेड बाय द स्टॅट्यूट, ही मे बी इलेक्टेड, ही मे बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑर मे बी बाय पब्लिक अथॉरिटी. तर ह्या फरकांच्या माध्यमातून पब्लिक ऑफिसर आणि गव्हर्नमेंट सर्वंट यांच्यामधला फरक आपल्याला या ठिकाणी जो आहे तो काही प्रमाणामध्ये विचारात घेता येऊ शकतो. आता फरकाचे आणखी बरेचसे मुद्दे आहेत, पण त्या मुद्द्यांकडे न जाता आपण पुढे जाऊया, पुढच्या काही संकल्पना ज्या आहेत त्या विचारात घेऊया. आता ही महत्वाची एक संकल्पना, इनहेरंट पॉवर्स. सीपीसीचं सेक्शन 151 जे आहे, तर ह्या सेक्शन 151 मध्ये ही इनहेरंट पॉवर या ठिकाणी सांगितली गेली. मग आता ही इनहेरंट पॉवर म्हणजे नेमकी काय? तर ही जी काही इनहेरंट पॉवर जी आहे तर ती या सिव्हिल कोर्टाला सेक्शन 151च्या अंतर्गत असलेली बघायला मिळते. 151च्या अंतर्गत ही इनहेरंट पॉवर जी आहे तर ती हायकोर्टवरती कन्फर केलेली आपल्याला दिसून येते. मग हायकोर्टला किंवा ह्या सिव्हिल कोर्टला ही जी काही इनहेरंट पॉवर आहे तर ही इनहेरंट म्हणजे ज्यामध्ये ती निहित आहे, ती ॲब्सोल्यूट आहे, दॅट कॅन नॉट बी सेपरेबल. इनहेरंट म्हणजे ती एकजीव झालेली आहे. त्या दोन्हींचं समीकरण हे अशा पद्धतीचं आहे की त्यांना तुम्ही विभक्त करू शकत नाही. इट इज इनसेपरेबल, इट इज ॲब्सोल्यूट इन नेचर. ही इनहेरंट पॉवर कायद्याच्या माध्यमातून ही सिव्हिल कोर्टला किंवा हायकोर्टला का दिली गेली? तर ती देण्यापाठीमागचा जो काही उद्देश आहे, फॉर द एंड ऑफ जस्टिस. कशासाठी? तर न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी अशा पद्धतीची अधिकारिता ही हायकोर्टला किंवा सिव्हिल कोर्टला असणं गरजेचं आहे. आणि दुसरा जो उद्देश, टू प्रिव्हेंट अब्यूज ऑफ द प्रोसेस ऑफ द कोर्ट. कोर्टाची जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेचा या ठिकाणी गैरफायदा घेतला जाऊ नये, गैरवापर केला जाऊ नये, त्यासाठी ही इनहेरंट पॉवर ही सिव्हिल कोर्ट किंवा हायकोर्टवरती कन्फर केलेली आपल्याला बघायला मिळते. So that is known as the inherent power which has been provided under section 151. Another concept that is caveat, section 148A या अंतर्गत आपल्याला कॅव्हेट जी आहे ती बघायला मिळते. आता बघा, काल आपण अमेंडमेंटच्या अनुषंगाने चर्चा करत होतो की अमेंडमेंट बेस्ड जर क्वेश्चन आले तर ते सोडवायचे कसे. आता या ठिकाणी आपल्याला सेक्शन 148 कॅपिटल ए बघायला मिळतं. म्हणजे 1908 जे आहे 1909ला तुमचा सीपीसी अस्तित्वात आला, तर त्यावेळेला सेक्शन 148ला 148A हे अस्तित्वात नव्हतं. मग हे आलं कधी? तर हे अमेंडमेंटच्या माध्यमातून नंतर आलेले सेक्शन आहे, आणि मग हे नव्याने त्या ठिकाणी इन्सर्ट केलं गेलं. ज्या काही अमेंडमेंट सीपीसी मध्ये अस्तित्वात आल्या, मग तर त्याच्या माध्यमातून हे 148A दाखल केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हे जे काही कॅवेट आहे, तर कॅवेट याचा अर्थ नेमका काय? तर कॅवेट म्हणजे हे प्रिकॉशनरी प्रिन्सिपल या अनुषंगाने विचारात घेतलं जातं, किंवा हा अशा पद्धतीचा अर्ज आहे की सीपीसीच्या अंतर्गत की एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी क्लेमिंग अ राईट टू अपीअर बिफोर द कोर्ट ऑन हिअरिंग ऑफ अन ॲप्लिकेशन एक्सपेक्टेड टू बी मेड बाय अनदर पार्टी. म्हणजे दुसऱ्या पार्टीच्या संदर्भातला निर्णय जर न्यायालय घेणार असेल तर तो निर्णय घेण्याच्या अगोदर याचं म्हणणं ऐकावं, त्याला कॅव्हेट म्हटलं गेलं. तर हे कॅव्हेट म्हणजे जर समजा न्यायालय दुसऱ्या पार्टीचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकणार असेल किंवा दुसऱ्या पार्टीच्या बाजूने कदाचित त्याचं म्हणणं ऐकून निर्णय देणार असेल, तर तो निर्णय देण्याच्या अगोदर, दुसऱ्या पार्टीचं म्हणणं ऐकण्याच्या अगोदर माझं म्हणणं विचारात घ्यावं,
मगच नंतर निर्णय दिला जावा. यासाठी म्हणजे स्वतःचा बचाव करण्याच्या अनुषंगाने, स्वतःला डिफेन्स करण्याच्या अनुषंगाने 148 सेक्शनला 148A हे ऍड करण्यात आलं आणि त्याला कॅवेट या नावाने जे आहे ते ओळखलं जातं. आता पुढची जी काही महत्वपूर्ण एक संकल्पना म्हणून आपल्याला जी विचारात घेता येईल, जे रेस जुडिकाटा साधारणतः एक्झाम मध्ये या रेस जुडिकाटाच्या संदर्भात EIB मध्ये प्रश्न हे विचारले जातातच. हे तुम्ही जर जुने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जर बघितले असतील EIB चे, तर तुम्हाला त्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतात. मग CPC मधील सेक्शन 10 आणि 11 हे त्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेले हे बघायला मिळतात. मग रेस जुडिकाटा सेक्शन 11 मध्ये जो सांगितला गेला, तर त्याच्या माध्यमातून ही बाब आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा न्यायालयापुढे एखादं प्रकरण जे आहे ते सुरू असतं आणि तेच प्रकरण डायरेक्टली किंवा सबस्टान्शियली हे फॉर्मर सूटमध्ये कोर्टाने जे आहे ते डिसाईड केले गेलेलं असतं बिटवीन सेम पार्टीज, आणि त्यांच्यामधला क्लेम सुद्धा जो आहे तो सेम स्वरूपाचा आहे. म्हणजे अगोदर कोर्टाने त्या ठिकाणी जो आहे तो निर्णय दिलेला आहे सेम पार्टीमध्ये सेम इश्यूच्या अनुषंगाने, आणि पुन्हा तेच मॅटर जर नव्याने सेम पार्टीने दुसऱ्या कोर्टामध्ये जर दाखल केलं गेलं असेल तर ते मॅटर चालवण्यापासून थांबवण्याचा कोर्टाचा जो अधिकार आहे तर त्याला रेस जुडिकाटा असं म्हटलं गेलं. लॅटिन मॅक्झिम आहे ती, आणि त्या अनुषंगाने वगैरे तर या ठिकाणी म्हणजे जो काही सूट किंवा इश्यू जो आहे की जो आता कोर्टापुढे दाखल केला गेलेला आहे, तर तोच इश्यू किंवा तेच सब्जेक्ट मॅटर डायरेक्टली किंवा सबस्टान्शियली जो डायरेक्टली किंवा सबस्टान्शियली जो आहे तो डिसाईड केला गेलेला आहे फॉर्मर सूटमध्ये, म्हणजे अगोदरच्या सूटमध्ये, आणि त्या ठिकाणी दोन्ही पार्ट्या सेम होत्या. म्हणजे दोन्ही पार्ट्यामध्ये आज नव्याने कोर्टापुढे दाखल असलेल्या दाव्यामध्ये जो इश्यू किंवा जो मॅटर अस्तित्वात आहे तो इश्यू किंवा ते मॅटर त्या दोन्ही पार्ट्यांच्या संदर्भात अगोदरच्या न्यायालयाने निर्णित केलेला आहे किंवा त्याच्यावरती निकाल दिलेला आहे. मग पुन्हा तेच मॅटर नव्याने दुसऱ्या कोर्टामध्ये जेव्हा आणलं जातं तर त्याला हे नव्याने नवं कोर्ट त्या ठिकाणी जे आहे ते थांबवतं, त्याला असं म्हटलं गेलं रेस जुडिकाटा. मग सेक्शन 11 मध्ये हे तत्व जे आहे ते एम्बॉडीड झालेलं आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. आता दुसरी संकल्पना येते तुमची रेस सब ज्युडाईस. रेस जुडिकाटा आणि रेस सब ज्युडाईस दोन्ही पण लॅटिन मॅक्झिम आहेत. मग आता रेस जुडिकाटामध्ये मॅटर जे आहे ते ऑलरेडी डिसाईड झालेलं असतं, पण रेस सब ज्युडाईस मध्ये मॅटर डिसाईड झालेलं नसतं, ते मॅटर दुसऱ्या कोर्टामध्ये पेंडिंग असतं. पार्टीज आर सेम, इश्यूज आर सेम, आणि मग असं जे सब ज्युडाईस आहे म्हणजे दुसऱ्या कोर्टामध्ये चालू आहे आणि तेच प्रकरण अब्यूज म्हणजे कोर्टाची प्रोसिजर जी आहे ते अब्यूज करण्यासाठी दुसऱ्या पण कोर्टामध्ये जर ते दाखल केलेलं असेल तर त्याला रेस सब ज्युडाईस असं म्हटलं जातं. म्हणजे रेस सब ज्युडाईस हे विचारात घेत असताना no court shall proceed with the trial of a suit in which the matter is issue is also directly and substantially in issue in a previously instituted suit between the same parties pending before a competent court. म्हणजेच कम्पेटंट कोर्टापुढे दोन्ही पार्ट्या सेम आहे, इश्यू सुद्धा सेम आहे, ते त्या ठिकाणी पेंडिंग आहे. असं असताना दुसऱ्या कोर्टामध्ये तो दावा दाखल केला गेला तर सेम पार्टीज सेम इश्यूच्या संदर्भामध्ये एका ठिकाणी प्रलंबित असलेलं प्रकरण दुसऱ्या ठिकाणी केवळ अब्यूज ऑफ प्रोसेस करण्यासाठी जर ते दाखल केलं गेलं असेल तर त्याला रेस सब ज्युडाईसच्या कारणावरून कोर्ट त्या ठिकाणी ते प्रकरण चालवायला मनाई करतं, त्याला थांबवतं. तर त्याला रेस सब ज्युडाईस असं म्हटलं जातं. म्हणजे रेस जुडिकाटामध्ये ऑलरेडी अगोदरच्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि रेस सब ज्युडाईस मध्ये ते प्रकरण दुसऱ्या एका कोर्टामध्ये चालू आहे आणि आणखी एका कोर्टामध्ये ते प्रकरण सुरू असलेलं बघायला मिळतं. म्हणजे रेस सब ज्युडाईस मध्ये डिसाईड केलं गेलेलं नाहीये, डिटरमाइन झालेलं नाहीये, पेंडिंग आहे दोन्ही कोर्टामध्ये. पण रेस जुडिकाटामध्ये ते अगोदरच्या कोर्टामध्ये जे आहे तर त्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. अशा पद्धतीने रेस जुडिकाटा आणि रेस सब ज्युडाईस हे तुम्हाला म्हणजे विचारात घेणं गरजेचं. मी अत्यंत थोडक्यात आणि तुटपुंजी माहिती तुम्हाला या संदर्भामध्ये देतोय.
कारण हे जे काही विषय आहेत तर म्हणजे एक एक तासाचं लेक्चर त्या संकल्पनांवरती जे आहे तर ते घेतलं जाऊ शकतं. पण आपल्याला कमी वेळेमध्ये या ठिकाणी बऱ्याच गोष्टींची तोंडओळख करून घ्यायची आहे. त्यामुळे मी अत्यंत तुटपुंज्या स्वरूपामध्ये त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढची संकल्पना रिसिव्हर सिव्हिल प्रोसिजर कोडच्या अंतर्गत रिसिव्हर कोणाला म्हणायचं, तर त्या संदर्भात ऑर्डर नंबर 40 मध्ये त्या रिसिव्हरच्या अनुषंगाने तरतूद आपल्याला जी आहे ती बघायला मिळते की कोर्टाकडून एखादा निपक्षपाती व्यक्ती जो आहे तो अपॉइंट केला जात असतो. कशासाठी, तर जी काही डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे त्या डिस्प्युटेड प्रॉपर्टीचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने तिचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं किंवा तिचं मॅनेजमेंट बघणं यासाठी जी वादातीत प्रॉपर्टी आहे त्या वादातीत प्रॉपर्टीचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने तिचं व्यवस्थापन बघण्याच्या अनुषंगाने तिचं प्रशासन बघण्याच्या अनुषंगाने एका निष्पक्षपाती व्यक्तीला ही जबाबदारी कोर्टाच्या माध्यमातून बहाल केली जाते. त्याला रिसिव्हर असं म्हटलं जातं. की बऱ्याच वेळेला वादातीत एखादी मालमत्ता असते आणि त्यामुळे पार्टींच्या क्लेममुळे किंवा दुर्लक्षामुळे ती प्रॉपर्टी जी आहे तर ती रसातळाला जाऊ शकते किंवा तिचं नुकसान होऊ शकतं. आणि त्यापासून जर तिला वाचवायचं असेल किंवा तिचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज असेल, मॅनेजमेंट बघणं ही जर काळाची गरज असेल, तर अशा वेळेला कोर्टाकडून ज्याचा त्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे, निपक्षपाती अशा पद्धतीची व्यक्ती आहे, तर तिला रिसिव्हर म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केलं जाईल की जेणेकरून त्या प्रॉपर्टीची ती व्यक्ती देखभाल करेल. यानंतर आता एक पुढची महत्वपूर्ण एक संकल्पना आपण या ठिकाणी विचारात घेऊया, जिला गार्निशी ऑर्डर असं म्हटलं गेलं. आता जी काही एकूण 51 ऑर्डर आहेत तुमच्या शेड्यूल नंबर 1 मध्ये, तर ऑर्डर नंबर 21 आणि रूल नंबर 46 ज्या काही ऑर्डर्स सीपीसीच्या शेड्यूल नंबर 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळतात, तर त्यामध्ये सर्वात मोठी ऑर्डर म्हणून जिला ओळखलं जातं ते आहे ऑर्डर नंबर 21. आणि ऑर्डर नंबर 21 मध्ये 106 1 ते 106 एवढे रूल्स आहेत. मग त्या 106 रूल पैकी रूल नंबर 46 जो आहे त्याच्यामध्ये गार्निशी ऑर्डर ही सांगितलेली आपल्याला बघायला मिळते. आता ही गार्निशी ऑर्डर म्हणजे नेमकं काय, तर ही गार्निशी ऑर्डर म्हणजे अशा पद्धतीने दिला गेलेला आदेश की ज्याच्यामध्ये कोर्ट तिराहित व्यक्तीला त्या ठिकाणी डायरेक्शन देत असतं की ही तिराहित व्यक्ती जो कोणी जजमेंट डेटर असतो त्या जजमेंट डेटरला देणं लागत असतो. मग त्या जजमेंट डेटरला जे काही तो देणं लागतो तर त्या जजमेंट डेटरला ते देणं न देता जो डिक्री होल्डर आहे तर त्या डिक्री होल्डरला त्याने ते देणं द्यावं अशा पद्धतीचा आदेश कोर्ट जे पारित करत असतं त्याला गार्निशी ऑर्डर असं म्हटलं जातं. आणि हा तिराहित व्यक्ती जो आहे तर त्याला गार्निशी असं म्हटलं जातं. मग गार्निशी म्हणजे नेमकं कोण, तर जो कर्जदार आहे, कर्जदाराचा कर्जदार म्हणजे गार्निशी. म्हणजे समजा आबूराव हा बाबूरावला 1 लाख रुपये देणं लागतो आणि बाबूराव छबूरावला काहीतरी देणं लागतो. बघा म्हणजे या ठिकाणी 3 व्यक्ती आहेत. आबूराव बाबूरावला देणं लागतो आणि बाबूराव जो आहे तो छबूरावला देणं लागतो. तर या ठिकाणी बाबूराव आणि छबूराव यांच्यामध्ये जो काही वाद आहे तर त्या वादाच्या अनुषंगाने बाबूरावने छबूरावला जे काही देणं अपेक्षित आहे आणि बाबूराव आबूरावकडून काहीतरी घेणं अपेक्षित आहे, तर कोर्ट या ठिकाणी आबूरावला आदेश पारित करतं की आबूरावने बाबूरावला जे काही देणं लागतं ते बाबूरावला न देता डायरेक्टली छबूरावला द्यावं. म्हणजे या ठिकाणी आबूराव हा झाला गार्निशी. म्हणजे छबूरावचा कर्जदार कोण आहे तर तो बाबूराव आणि बाबूरावचा कर्जदार कोण आहे तर तो आबूराव. म्हणजे छबूरावला देणं कोण लागतो तो बाबूराव देणं लागतो. पण या ठिकाणी बाबूरावकडून सुद्धा कर्ज कोणी घेतलेलं आहे तर ते आबूरावने घेतलेलं आहे. म्हणून आबूरावचा आणि छबूरावचा या ठिकाणी कुठलाही डायरेक्ट संबंध नाही. आबूराव फक्त बाबूरावला देणं लागतो. पण कोर्ट या ठिकाणी अशा पद्धतीने आदेश पारित करतं की आबूरावने बाबूरावला जे देणं लागतं त्याच्या ऐवजी बाबूरावच्या ऐवजी आबूरावने छबूरावला
जे काही देणं असेल तर ते द्यावं, अशा पद्धतीचा कोर्टाने पारित केलेला आदेश जो ऑर्डर 21 रूल 46 मध्ये बघायला मिळतो, त्याला गार्निशी ऑर्डर असं या ठिकाणी जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर टेम्पररी इंजंक्शन किंवा परमनंट इंजंक्शन ह्या ज्या काही संकल्पना आहेत, ऑर्डर 39 त्यामध्ये जे रूल्स तुम्हाला बघायला मिळतात की तात्पुरता मनाई हुकूम आणि कायमस्वरूपी मनाई हुकूम, त्या संकल्पना या तुमच्या कानावरून वगैरे ज्या आहेत त्या गेलेल्या असतील. ते परमनंट इंजंक्शन असेल, ही तुमच्या कानावरून वगैरे बऱ्याच वेळेला जे आहे ते गेलेले असतील. म्हणजे त्यांच्या मी काही खोलामध्ये जात नाही. साधारणतः 40-42 संकल्पनांचा संग्रह या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलाय, पण काही मी स्किप करतोय आणि काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता एक्स पार्टी डिक्री जी ऑर्डर 9 रूल 6 मध्ये तुम्हाला जे बघायला मिळते, म्हणजे ज्याला एकतर्फी निर्णय असं म्हटलं जातं. म्हणजे डिफेंडंटला समन्स पाठवून सुद्धा डिफेंडंट जर हजर होत नसेल तर अशा वेळेला प्लेंटिफच्या बाजूने जो निर्णय दिला जातो, डिफेंडंटला कोर्टाने समन्स पाठवून सुद्धा डिफेंडंट जर कोर्टामध्ये हजर होत नसेल तर प्लेंटिफच्या बाजूने जो निर्णय दिला जातो त्याला एक्स पार्टी डिक्री असं म्हटलं जातं, म्हणजे एकतर्फी निर्णय. तर तो तुम्हाला ऑर्डर 9 रूल 6 मध्ये जो आहे तो बघायला मिळतो. समन्स म्हणजे काय, तर सेक्शन 27-29 आणि ऑर्डर 5 याच्यामध्ये तुम्हाला समन्सच्या संदर्भात तरतूद बघायला मिळते. समन्स म्हणजे एक प्रकारे ती नोटीस आहे. सो नोटीस इज ऑल्सो नथिंग बट दिस इज द नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन टू द अनदर पार्टी, अशा स्वरूपाचं असलेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. प्लेंटच्या संदर्भात ऑर्डर 7 जे आहे तर ती आपल्याला विचारात घ्यावी लागते. आणि प्लेंट म्हणजे नेमकं काय, तर प्लेंट दिस इज द रिटर्न स्टेटमेंट ऑफ अ क्लेम फाइल्ड बाय द प्लेंटिफ इनिशिएटिंग अ सिव्हिल सूट. जो वाद कोर्टामध्ये घेऊन जातो किंवा जो वाद इनिशिएट करतो आणि वाद ज्या म्हणण्याच्या माध्यमातून इनिशिएट केला जातो, म्हणजे रिटर्न स्टेटमेंट जे आहे, लेखी स्वरूपाचं वाद कथन ज्याला म्हणतो आपण, तर त्याला प्लेंट असं म्हटलं जातं. म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये जो वाद सुरू करतो, ज्या कथनाच्या माध्यमातून करतो, त्याला वाद कथन म्हणजे प्लेंट असं म्हटलं जातं. त्यासाठीची ऑर्डर 7 आणि या ऑर्डर 7 मध्ये प्लेंट कसा असावा या संदर्भामध्ये डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. मग आता प्लेंट वाद कथन एकाने दाखल केलं तर त्याला समोरच्या व्यक्तीने प्रत्युत्तर देणं अपेक्षित आहे. मग हे प्रत्युत्तर जे दिलं जातं लेखी स्वरूपामध्ये, तर त्याला रिटर्न स्टेटमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे ऑर्डर नंबर 7 मध्ये तुम्हाला प्लेंट बघायला मिळतो आणि ऑर्डर नंबर 8 मध्ये तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट जे आहे ते बघायला मिळतं. रिटर्न स्टेटमेंट हे डिफेंडंट कडून फाईल केलं जातं आणि प्लेंट हा प्लेंटिफने कोर्टामध्ये दावा इनिशिएट करण्याच्या अनुषंगाने दाखल केलेला असतो. आणि मग रिटर्न स्टेटमेंटमध्ये सुद्धा काय असावं, त्याचे बारकावे काय आहेत, कोणत्या नियमांचं पालन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, तर हे ऑर्डर नंबर 8 याच्या अनुषंगाने तुम्हाला विचारात घेता येतं. पुढे कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे दाव्यास कारण की, ती एक शृंखला, म्हणजे वाद घडण्यास कारण कशा कशा पद्धतीने घडत गेलं, हे तुम्हाला जर तुम्ही काही प्लेंट्स वगैरे बघितलेले असतील किंवा प्लेंट विचारात घेतले असतील तर त्यावेळेला तुम्हाला कॉज ऑफ ॲक्शन हे जे बघायला मिळतं, तर ते ऑर्डर नंबर 7 रूल 1 मध्ये कॉज ऑफ ॲक्शन जे आहे ते त्या संदर्भातली माहिती ही बघायला मिळते. पुढे एक्झिक्युशन या संदर्भामध्ये सेक्शन 36, 74 आणि ऑर्डर नंबर 21 यामध्ये तरतूद असलेली बघायला मिळते. एक्झिक्युशन म्हणजे ज्याला आपण अंमलबजावणी असं म्हणतो. आणि मग ही दिस इज द प्रोसेस एनफोर्सिंग ऑर गिव्हिंग इफेक्ट टू अ डिक्री ऑर ऑर्डर ऑफ द कोर्ट. कोर्टाने जी काही डिक्री किंवा ऑर्डर पास केली गेलेली असते तर त्याला इफेक्ट देणं, त्याची जी काही प्रक्रिया आहे ती एनफोर्स करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला एक्झिक्युशन असं म्हटलं जातं. मग त्या एक्झिक्युशनमध्ये ते अटॅचमेंट असेल, अरेस्ट बिफोर जजमेंट असेल किंवा अटॅचमेंट बिफोर जजमेंट असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिला आणि त्या अनुषंगाने जर ती त्या ठिकाणी काही प्रॉपर्टी रिकवर करायची असेल, नुकसान भरपाई म्हणून जर वगैरे घ्यायची असेल तर कदाचित त्याची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करणं गरजेचं असू शकतं. मग ऑर्डर 21 मध्ये ते अटॅचमेंटच्या अनुषंगाने बोललेलं जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर तुमची ऑर्डर 38 रूल 1 मध्ये अरेस्ट बिफोर जजमेंट, म्हणजे एखादा व्यक्ती
हा निकाल लागल्यानंतर पळून जाऊ शकतो, अशा पद्धतीची जर समजा भीती असेल, अशा पद्धतीचं अप्रेहेन्शन असेल, तर ते जजमेंट देण्याच्या अगोदरच म्हणजे सर्वसाधारणपणे जजमेंट दिल्यानंतर व्यक्तीला अरेस्ट केलं जातं. सर्वसाधारणपणे. पण अशी जर त्या ठिकाणी शक्यता असेल की एखादा व्यक्ती तो जजमेंट दिल्यानंतर ऍब्सकॉन्ड होऊ शकतो, तो पळून जाऊ शकतो, तर ते जजमेंट देण्याच्या अगोदर सुद्धा त्याला अरेस्ट करण्याचा आदेश जो आहे तर तो दिला जाऊ शकतो. त्या संदर्भात ऑर्डर नंबर 38 रूल 1 जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्याच पद्धतीने अटॅचमेंट बिफोर जजमेंट. आता जजमेंट दिल्यानंतरच एखाद्या व्यक्तीची मालमत्ता तिच्यावर टाच आणता येते किंवा जप्ती आणता येते. पण जर समजा त्या ठिकाणी डिफेंडंट ती प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करण्याची शक्यता असेल, म्हणजे त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याची जर त्या ठिकाणी जर दाट शक्यता असेल, मग एवढा वेळ वाट बघण्यापेक्षा जजमेंट देण्याच्या अगोदरच त्याची प्रॉपर्टी काय करा, जप्त करा. अशा पद्धतीचा आदेश कोर्ट जे आहे ते देऊ शकतं. तीही तरतूद तुम्हाला ऑर्डर 38 रूल 5 मध्ये जी आहे ती बघायला मिळते. अशा ह्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहे तर तुम्ही सीपीसीच्या अंतर्गत लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी महत्वपूर्ण ज्या काही 3 संकल्पना या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. रिव्ह्यू असेल, अपील असेल किंवा रिव्हिजन असेल. सेक्शन 113, 114, 115 किंवा अपीलच्या अनुषंगाने सेक्शन 96 ते 112 ह्या महत्वपूर्ण संकल्पना म्हणून विचारात घेणं गरजेचं आहे. आता रिव्ह्यू जे आहे, तर रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय? तर रिव्ह्यू म्हणजे हे जजमेंटचं रिकन्सिडरेशन असतं बाय द सेम कोर्ट ऑन लिमिटेड ग्राउंड्स. म्हणजे ज्या कोर्टाने निर्णय दिला त्याच कोर्टाला आपलं स्वतःचं जजमेंट रिकन्सिडर करण्याचा अधिकार असतो. आणि मग जे काय इरर अपरंट ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड, म्हणजे जर त्या ठिकाणी ती ठळक चूक जर लक्षामध्ये येत असेल, तर अशा वेळेला कोर्ट स्वतःच दिलेला निर्णय रिकन्सिडर करतं. या प्रक्रियेला रिव्ह्यू असं म्हटलं जातं. आता रिव्ह्यू आणि ज्युडिशियल रिव्ह्यू या दोन्ही संकल्पना एक आहेत का? तर दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. सीपीसीच्या अंतर्गत सेक्शन 114 मध्ये आणि ऑर्डर जी तुम्हाला बघायला मिळते 47, त्या ऑर्डर 47 मध्ये रिव्ह्यूच्या संदर्भात बोललेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ज्युडिशियल रिव्ह्यू ही राज्यघटनेच्या अंतर्गत येणारी संकल्पना, त्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतो. आणि या ठिकाणी रिव्ह्यू सीपीसीच्या अंतर्गत सेक्शन 114 ऑर्डर 47 मध्ये जी सांगितली गेलेली आहे की न्यायालयाला स्वतः दिलेला निर्णय तो पुन्हा विचारात घेण्याचा अधिकार की इरर अपरंट ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड, जर ठळक स्वरूपाची चूक त्या ठिकाणी झालेली आहे असं जर कोर्टाच्या निदर्शनास आलं असेल, तर अशा वेळेला कोर्ट ती स्वतःचा निर्णय रिकन्सिडर करतं. त्याला रिव्ह्यू असं म्हटलं जातं. त्या संदर्भातलं सेक्शन 114 ते विचारात घेणं गरजेचं आहे. आता अपील काय? तर ते सेक्शन 96 ते 112च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. ही अपील म्हणजे लिगल प्रोसिडिंग आहे की ज्याच्या माध्यमातून जे काही उच्च न्यायालय असतं, म्हणजे खालच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं वरच्या न्यायालयामध्ये वगैरे त्या ठिकाणी जो करेक्शन करण्याच्या अनुषंगाने अर्ज केला जातो, किंवा खालच्या कोर्टाने दिलेला जो काही निर्णय आहे तर तो दुरुस्त व्हावा यासाठी वरच्या न्यायालयामध्ये केला गेलेला जो अर्ज, तर त्याला अपील असं म्हटलं जातं. त्या संदर्भामध्ये फर्स्ट अपील, सेकंड अपील, अपील टू द सुप्रीम कोर्ट या तरतुदी सेक्शन 96 ते 112च्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि तिसरी संकल्पना जी आहे त्यानंतर रेफरन्स सुद्धा असलेलं बघायला मिळतं. पण अगोदर रिव्हिजन विचारात घेऊया. मग आता रिव्हिजन ही संकल्पना सेक्शन 115 सीपीसी त्यामध्ये दिलेली आपल्याला बघायला मिळते. तर रिव्हिजन जे आहे तर हे सुपरवायझरी ज्युरिडिक्शन आहे. हे हायर कोर्टाने त्या ठिकाणी एक्सरसाइज केलेलं आपल्याला बघायला मिळतं सबऑर्डिनेट कोर्टवरती. म्हणजे खालच्या न्यायालयाने त्या ठिकाणी त्यांचा वापरलेला जो काही अधिकार आहे तर तो अधिकार योग्य पद्धतीने वापरला का, किंवा ज्युरिडिक्शनच्या बियॉन्ड जाऊन विदाऊट ज्युरिडिक्शन त्यांनी त्या ठिकाणी कारभार पार पाडला का, हे बघण्याचं म्हणजे सुपरवाइज करण्याचं जे काही ज्युरिडिक्शन आहे वरच्या न्यायालयाचं, तर त्याला रिव्हिजन असं म्हटलं जातं. पण रिव्हिजन कोणत्या केसमध्ये केलं जाईल? जिथे अपील करण्याचा अधिकार नाहीये अशाच प्रकरणांमध्ये
रिव्हिजन केलं जाईल. जिथे अपील करण्याचा अधिकार असेल त्या ठिकाणी रिव्हिजन केलं जाणार नाही. बिकॉज रिव्हिजन इज द सुपरवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ द हायर कोर्ट. हायकोर्ट नाही म्हटलं गेलं, हायर कोर्ट म्हणजे वरच्या न्यायालयाला असलेला अधिकार. खालच्या कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे तो योग्य की अयोग्य ज्युरिडिक्शनच्या परव्ह्यू मध्ये राहून दिला की नाही दिला हे बघण्याचा त्याचा जो काही अधिकार आहे. आणि ज्या ठिकाणी अपील लाय होत नाही तर त्यावेळेला या सुपरवायझरी ज्युरिडिक्शन जे कोर्टाला अवेलेबल आहे त्याला सेक्शन 115 खाली रिव्हिजन असं म्हटलं जातं. आता आणखी दुसरी जी संकल्पना जिला रेफरन्स म्हणून विचारात घेणं म्हणजे रिव्ह्यू, रिव्हिजन आणि रेफरन्स या तीन संकल्पना मोस्ट ऑफ द वेळेला म्हणजे ह्या विचारल्या जातात परीक्षेमध्ये, त्याच्यावरती बऱ्याच वेळेला फोकस केला जातो आणि मग तिन्ही जे आहे त्या योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण अगोदर रिव्हिजन आणि रिव्ह्यू ही बघितली, अपील सुद्धा बघितली. आता रेफरन्स जो सेक्शन 113 मध्ये सांगितला गेला ज्याला ऑर्डर 46 लागू होते. मग रेफरन्स ज्याला आपण मराठीमध्ये शब्दशः अर्थ जर घेतला तर संदर्भ असं म्हणू शकतो किंवा रेफर करणं या अनुषंगाने आपण ते विचारात घेऊ शकतो. मग रेफरन्स म्हणजे नेमकं काय, तर रेफरन्स म्हणजे ओपिनियन म्हणजे मत आजमावणं किंवा मार्गदर्शन घेणं. कोणाचं, तर हायकोर्टाचं. कोणी घ्यायचंय तर सबऑर्डिनेट कोर्टाने घ्यायचंय ऑन ए क्वेश्चन ऑफ लॉ. सबऑर्डिनेट कोर्टाने उच्च न्यायालयाचं मार्गदर्शन घ्यायचंय किंवा त्यांचं मत आजमावायचंय कशावरती, द क्वेश्चन ऑफ लॉ. कायद्याचा जो काही प्रश्न निर्माण झालाय, ऑन फॅक्ट नाही, वस्तुस्थितीचा प्रश्न नाही. प्रश्न काय निर्माण झाला पाहिजे, कायद्याचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. तर कायद्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये खालच्या न्यायालयाने उच्च न्यायालयाचं मत आजमावणं किंवा त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेणं या प्रक्रियेला रेफरन्स असं म्हटलं जातं. बघ सेक्शन 113, 114, 115 हे आपण या तीन संकल्पनांच्या अनुषंगाने विचारात घेणं गरजेचं आहे. रिव्ह्यू 114 जे आहेत ऑर्डर 47 त्या संदर्भात आपण चर्चा केली. लीज पेंडन्स ही संकल्पना सीपीसीच्या अनुषंगाने विचारात घेत असताना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मधलं सेक्शन 52 जे आहे की पेंडिंग ऑफ लिटिगेशन, लीज पेंडन्स, लीज म्हणजे लिटिगेशन आणि पेंडन्स म्हणजे पेंडिंग. म्हणजे एखादं मालमत्ते संदर्भातला दावा जर हा प्रलंबित असेल तर अशा स्वरूपाची मालमत्ता तुम्हाला त्या दरम्यानच्या काळामध्ये तिची विक्री करता येत नाही तर त्याला लीज पेंडन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या अंतर्गत ती बाब जी आहे ती विचारात घेणं गरजेचं आहे. आता बाकीच्या फिड्युशियरी रिलेशनशिप किंवा कॅव्हिटेबल इंटरेस्ट या संकल्पना त्या ठिकाणी विचारात न घेता आपण पुढच्या 1-2 संकल्पना ज्या आहेत शेवटच्या या विचारात घेऊया. ज्याच्यामध्ये सेट ऑफ ही जी काही संकल्पना आहे, ऑर्डर 8 आणि रूल 6 मध्ये सेट ऑफ हा आपल्याला बघायला मिळतो. मग आता सेट ऑफ म्हणजे नेमकं काय, तर सेट ऑफ म्हणजे हा अशा पद्धतीचा लीगल डिफेन्स डिफेंडंटला अवेलेबल आहे. कशामध्ये, तर मनी सूट, पैशाच्या संदर्भामधला जो वाद आहे, केवळ पैशाच्या संदर्भामधला जो वाद आहे तर त्या वादामध्ये हा डिफेंडंटला लीगल डिफेन्स अवेलेबल आहे सेट ऑफचा, की ज्याच्या माध्यमातून डिफेंडंट त्या ठिकाणी क्लेम करू शकतो की काय, तर ते ऍडजस्टमेंट केली पाहिजे की सर्टन सम लिगली रिकव्हरेबल फ्रॉम द प्लेंटिफ अगेन्स्ट द प्लेंटिफ्स क्लेम. म्हणजे आता जर आपल्याला उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा आबूरावने बाबूरावच्या विरोधामध्ये 1 लाख रुपये रिकव्हर करण्याचा दावा दाखल केला. आबूराव बाबूरावच्या विरोधामध्ये 1 लाख रुपये रिकव्हर करण्याचा दावा दाखल करतो. तर त्यावेळेला बाबूराव असं म्हणतो की आबूराव मला त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये 40,000 रुपये देणं लागतो. बघा काय, हा फक्त पैशाच्या स्वरूपामधला वाद आहे आणि पैशाच्या स्वरूपाच्या वादामध्येच सेट ऑफ करण्याचा प्रतिवादीला हा अधिकार आहे, त्याला सेट ऑफ असं म्हटलं जातं. मग आबूराव या ठिकाणी प्लेंटिफ आहे आणि बाबूराव डिफेंडंट आहे. मग ह्या बाबूरावच्या विरोधामध्ये बाबूरावकडून 1 लाख रुपये रिकव्हर करण्याचा दावा दाखल केला
त्याच दाव्यामध्ये बाबूराव असं म्हणतो की ज्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये हा आबूराव माझ्याकडून 1,00,000 रुपये रिकवर करण्याचा दावा दाखल करतो, तर त्याच ट्रान्झॅक्शनच्या अनुषंगाने आबूराव मला 40,000 रुपये देणं लागतो. मला मान्य आहे की मी 1,00,000 रुपये आबूरावला देणं लागतो, पण ज्या ट्रान्झॅक्शनवरती आबूराव माझ्याकडून 1,00,000 रुपये मागतोय किंवा 1,00,000 रुपये क्लेम करतोय, तर त्याच ट्रान्झॅक्शनशी निगडीत आबूराव सुद्धा मला 40,000 रुपये देणं लागतो. तर या ठिकाणी काय ऍडजस्ट करावं? जे 40,000 रुपये मला येणं आहे आणि जे 1,00,000 रुपये मी त्याला देणं लागतो, तर हे 40,000 त्या 1,00,000 रुपयामधून मायनस करावे आणि मग उरलेले 60,000 मी आबूरावला त्या ठिकाणी जे आहे ते देणं लागतो. अशा पद्धतीची सेटलमेंट व्हावी, म्हणजे डिफेंडंट हा स्वतःचा बचाव असा कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी जो करतो, तर त्याला ह्या डिफेन्सला सेट ऑफ असं म्हटलं जातं. कायद्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने असलेलं बघायला मिळतं. त्याला सेट ऑफ असं म्हटलं जातं. आता सेट ऑफ ही संकल्पना वेगळी आणि काउंटर क्लेम ही संकल्पना वेगळी. आता काउंटर क्लेम जो आहे तर तो ऑर्डर नंबर 8 आणि रूल नंबर 6A यामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काउंटर क्लेम म्हणजे मग नेमकं काय? तर हा काउंटर क्लेम जो आहे तर तो कोण करतं? तर काउंटर क्लेम हा डिफेंडंटने केलेला असतो प्लेंटिफच्या विरोधात. म्हणजे प्लेंटिफने ऑलरेडी डिफेंडंटच्या विरोधामध्ये दावा दाखल केलेला आहे. मग प्लेंटिफने डिफेंडंटच्या विरोधामध्ये जो दावा दाखल केलेला आहे, त्याच दाव्यामध्ये डिफेंडंट प्लेंटिफच्या विरोधामध्ये दावा जो दाखल करतो, तर त्याला क्रॉस सूट असं सुद्धा म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण काउंटर क्लेम असं म्हणतो, की ज्याच्या माध्यमातून ते कोर्टाला जे आहे ओरिजिनल क्लेम कोणाचा आहे आणि डिफेंडंटचा जो काही क्लेम आहे तर ते दोन्हींची प्रोसिडिंग एकत्र करण्याचा अधिकार जो असतो तर त्याला काउंटर क्लेम असं म्हटलं जातं. तर सर्वसाधारणपणे ह्या एक 40-43 संकल्पना सीपीसीच्या अंतर्गत या ठिकाणी विचारात घेण्याचा प्रयत्न जे आहे ते मी केलेला आहे. आता हा फरक तुम्हाला या ठिकाणी तक्त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. सेट ऑफ आणि काउंटर क्लेम काही मुद्द्यांच्या आधारे फरक जो आहे तो विचारात घेता येऊ शकतो. आता सीपीसीच्या अंतर्गत बऱ्याचशा ऑर्डर्स ह्या इम्पॉर्टंट म्हणून विचारात घेता येतील, तर त्या कोणकोणत्या असू शकतात त्या या PDF मध्ये या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. रेस जुडिकाटा याही संदर्भामध्ये म्हणजे त्याचे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये काय काय अभिप्रेत आहे किंवा या रेस जुडिकाटाला लागू होणारी जी काही मॅक्झिम आहे, नेमो डिबेट बिस व्हेक्सारी दॅट प्रो उना इट इडम कॉझा ही जी काही लॅटिन मॅक्झिम आहे, या मॅक्झिमवरती रेस जुडिकाटा हे डॉक्ट्रिन बेस केलेलं ज्या ते बघायला मिळतं. तर त्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे किंवा त्याचे इसेन्शियल्स काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यावरही तुम्ही नजर मारू शकता. त्यानंतर रेस जुडिकाटा आणि रेस सबज्युडाइस यामधला फरक काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी विचारात घेतला. अपील म्हणजे काय, अपीलाचे प्रकार काय असतील, अपील रिव्ह्यू रिव्हिजन यांच्या तिन्हीमध्ये असणारा जो काही फरक तो सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर एक्झिक्युशन ऑर्डर 21 आणि सेक्शन 36 ते 74 यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदींच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट टर्म्स काय आहेत एक्झिक्युशनमध्ये, त्यानंतर डिक्री होल्डर असेल, जजमेंट डेटर असेल, या एक्झिक्युशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना बघायला मिळतात. एक्झिक्युशनचे मोड्स काय आहेत, त्यानंतर इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स त्या संदर्भामध्ये कोणकोणते विचारात घेतले जातात, या बऱ्याचशा बाबींची चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जे काही सेक्शन्स आहेत आणि एका बाजूला असणाऱ्या ज्या काही संकल्पना किंवा टॉपिक त्यांचाही संग्रह या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच्या संदर्भातली रिव्हिजन, त्यानंतर इनहेरंट पॉवर वगैरे, तर काही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड करून, त्यानंतर काही लँडमार्क केसेस सुद्धा की जे रिजेक्शन ऑफ प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, प्लेंट असेल, या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कोर्टाने दिलेले निर्णय
यांचा एक संग्रह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि शेवटी या ठिकाणी एक 100 MCQs जे आहेत CPCच्या संदर्भामध्ये जे आहेत ते संग्रहित करून तुमच्या सरावासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या 2-4 फक्त दाखले या ठिकाणी वगैरे घेऊया आणि मग पाहिजे तर आपलं लेक्चर आपण या ठिकाणी थांबूया. उदाहरणार्थ बघा, सेक्शन दुसरा जो प्रश्न आहे की सेक्शन 56 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड explicitly prohibits the arrest or detention in civil prison in the execution of a decree of. हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला तुम्हाला 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिले. तर ते 4 मध्ये ऑप्शन ए आहे ए सिक पर्सन, ऑप्शन बी आहे ए मायनर पर्सन, ऑप्शन सी आहे अ वुमन आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दिस. मग त्याचं ऍक्च्युअल उत्तर काय आहे, तर ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी लाल अक्षरामध्ये देण्याचा प्रयत्न केला की ते वुमेनच्या संदर्भामध्ये हे जे काही एक्झिक्युशन आहे सिव्हिल प्रिझन हे डिटेन्शन किंवा सेक्शन 56च्या अंतर्गत एक्सप्लिसिटली कोणत्या गोष्टीला बार करतं किंवा कोणाच्या विरोधामध्ये डिटेन्शन किंवा अरेस्ट करायला प्रतिबंध करतं. मग आजारी व्यक्तीच्या विरोधात प्रतिबंध करतं का, मायनर व्यक्तीच्या बाबतीमध्ये प्रतिबंध करतं का, किंवा फक्त स्त्रीच्या बाबतीमध्ये प्रतिबंध करतं का, ह्या वर सांगितलेल्या तिन्हींच्या बाबतीत प्रतिबंध करतं. तर त्याचं उत्तर वुमन हे असलेलं या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं. ओके, पुढे आणखी बघा, पुढचा जो काही प्रश्न आहे, ए जजमेंट डेटर इज अरेस्टेड इन एक्झिक्युशन ऑफ ए डिक्री फॉर द पेमेंट ऑफ मनी and the judgment debtor pays the amount of the decree and the cost of the arrest to the officer arresting him. Such officer. बघा, आता हा ट्रिकी स्वरूपाचा प्रश्न आहे आणि मग तो प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेणं आणि त्या खाली दिले गेलेले जे काही ऑप्शन आहेत तर ते ऑप्शन योग्य पद्धतीने विचारात घेणं, म्हणजे दोन्हींची सांगड जी आहे ते आपल्याला योग्य पद्धतीने घालता येणं गरजेचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. A judgment debtor is arrested in execution of a decree for the payment of money and the judgment debtor pays the amount of the decree and the cost of the arrest to the officer arresting him. Such officer. म्हणजे जजमेंट डेटर ज्याच्या विरोधामध्ये निकाल दिला गेला त्या व्यक्तीला एका अधिकाऱ्याने जे आहे ते अरेस्ट केलं, तर ते अरेस्ट केल्यानंतर हा जो काही जजमेंट डेटर आहे तर त्या डिक्रीची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट त्या अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी देतो आणि अटकेचा जो काही खर्च आहे तो सुद्धा त्या अधिकाऱ्याला देतो. तर हा अधिकारी आता तो कोण असेल, काय असेल, त्याच्यासाठी तुम्हाला खाली जे ऑप्शन्स दिलेत, ऑप्शन ए बघा, शाल सेंड द जजमेंट डेटर टू सिव्हिल प्रिझन. तो अधिकारी त्या व्यक्तीला सिव्हिल प्रिझनला पाठवू शकतो. ऑप्शन बी, शाल टेक जजमेंट डेटर टू द कोर्ट. त्या जजमेंट डेटरला न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकतो. ऑप्शन सी, शाल ॲट वन्स रिलीज हिम, किंवा तात्काळ त्याला त्या ठिकाणी मुक्त करू शकतो. आणि ऑप्शन 4 जो आहे डी, शाल रिलीज हिम आफ्टर टेकिंग सिक्युरिटी फ्रॉम हिम, की त्याच्याकडून सिक्युरिटी घेऊन नंतर त्याला रिलीज करू शकतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे शाल ॲट वन्स रिलीज हिम. म्हणजे ज्या वेळेला जजमेंट डेटर त्याच्या विरोधामध्ये जी काही मनी रिकवर करण्याचा जो दावा किंवा जे एक्झिक्युशन करायचं आहे तर त्याला अरेस्ट केलेलं असताना जी रिकव्हरी अमाऊंट आहे ती अमाऊंट जर तो त्या अधिकाऱ्याला देत असेल आणि अरेस्टचा जो काही कॉस्ट आहे ते जर त्या अधिकाऱ्याला देत असेल तर त्या अधिकाऱ्याचं ते कर्तव्य आहे की त्याने तात्काळ त्याला रिलीज जे आहे ते केलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे जे काही प्रश्न या ठिकाणी म्हणजे देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे की जे ऍप्लिकेशन बेस प्रश्न ते असू शकतात. आता 6वा प्रश्न जो आहे तो आपण विचारात घेऊया. ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 79 ऑफ द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, ए सूट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट मस्ट बी फाइल्ड इन द नेम ऑफ. 79 नंबरचं जे काही सेक्शन आहे तर त्या सेक्शनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटला जर एखादा सूट दावा दाखल करायचा असेल तर तो कोणाच्या नावाने केला जाईल. तुम्हाला जे ऑप्शन दिले गेले, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ऑप्शन बी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ऑप्शन सी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि ऑप्शन डी
युनियन ऑफ इंडिया. आता केंद्र सरकारचा दावा आहे, तर तो केंद्र सरकारचा दावा अशा पर्टिक्युलर अधिकाऱ्याच्या नावाने तो दाखल होत नाही. मग तो कोणाच्या नावाने होऊ शकतो? तर तो सरकारच्या नावाने. आणि म्हणून या ठिकाणी युनियन ऑफ इंडिया हे उत्तर या ठिकाणी योग्य असलेले जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. तर हे काही प्रश्न सिंपल स्वरूपाचे आहेत, काही ट्रिकी स्वरूपाचे आहेत, काही ऍप्लिकेशन बेस आहेत. सर्वसाधारणपणे एक 100 प्रश्नांचा संग्रह या ठिकाणी उत्तरासहित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी ऑनलाईन जे काही सीपीसीच्या संदर्भामध्ये MCQs उपलब्ध आहेत, त्या सुद्धा PDF काही वेळात तुम्हाला ग्रुपमध्ये मी टाकेलच. एका जुन्या पुस्तकामधून साधारणतः 301 MCQ सीपीसीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. फक्त तुमची ही जबाबदारी आहे की ते उत्तर क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ते दिले गेलेत, म्हणजे त्या ठिकाणी जे उत्तर नमूद केलेत म्हणजे 100% ते खरेच आहेत. अशा पद्धतीची अंधश्रद्धा ठेवू नका. स्वतः थोडंसं त्याला क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमचा सराव आणि कायद्यातील तरतुदींचा अर्थ समजून घेण्याची समज ही जी आहे ती वृद्धिंगत होईल. या अनुषंगाने जे आहे ते तुम्हाला पुढे जाता येईल. तर आजचं लेक्चर मी या ठिकाणी थांबवतोय. उद्या एक दुसरा कोर सब्जेक्ट घेऊन त्या संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत आपण 2 सब्जेक्टला या ठिकाणी जमेल तशा पद्धतीने गवसणी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. कारण हे मोठे सब्जेक्ट आहेत, कोर सब्जेक्ट आहेत. राज्यघटना असेल किंवा सीपीसी असेल, होता होईल तेवढं कमीत कमी वेळामध्ये जेवढ्या तरतुदींना आपल्याला हात लावता येईल, स्पर्श करता येईल, तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, की जेणेकरून परीक्षेला सामोरं जाताना एखादी दिशा मिळावी आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वाटचाल करता यावी. तर पुढे उद्या आणखी एखादा कोर सब्जेक्ट घेऊन त्या संदर्भात आपण चर्चा करू. तुमच्या काही सजेशन असतील तर त्यांचं मी स्वागतच करेल. त्या संदर्भात तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. काही सूचना असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता. जे काही चाललंय ते योग्य आहे किंवा नाही त्याही संदर्भात तुम्ही कॉमेंट करू शकता, जेणेकरून इम्प्रूव्हमेंट्सला आपल्याला त्या ठिकाणी वाव राहील. यासह आजचं लेक्चर मी या ठिकाणी थांबवतोय. उद्या पुन्हा भेटूया आपण 8 वाजता नव्या विषयासह. थांबायचं का मग? हो सर, हो. ओके, थँक्यू.